नैना बॅटिंग टीम आपला एक प्लेयर्स पाठवायचा आणि बॅटिंग आणि फिल्डिंग टीम दोन्ही टीमचा आपला एक प्लेयर्स कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बॉलिंगसाठी समीक्षा येत आहेत. पहिली ओव्हर स्मॅशर्स आणि विनिशा स्पोर्ट्स अशी मॅच आहे. पहिल्याच बॉलवरती बॉल आउट. जबरदस्त बॉल केला गेला तिकडे पिचिंग करत असताना समीक्षाला मात्र यश मिळत आहे. बॅटर आउट. स्ट्राईक एंडला खुशबू, नॉन स्ट्राईक एंडला तन्वी. पहिल्या बॉलवरती विकेट कुठे ना कुठेतरी पाहिली गेली आहे. तिसरी मॅच महिलांच्या गटातील या देखील आपण सेकंड हाफला सुरुवात करत आहोत. महिलांसाठी देखील कॅश प्राइस पाहिलं 33,333 प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 22,222. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित ही क्रीडा स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या बॉलवर देखील फ्लिक केला गेलाय. कुठे ना कुठेतरी मात्र रन्स करणं गरजेचं आहे. दोन्ही टीम मात्र इथे फाईट करतायत. स्मॅशर्स आणि विनिशा स्पोर्ट्स क्लब. हा प्रकार बॉल समोर खेळले गेले. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार येतो आहे. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर खुशबू. वन टू गो. समीक्षांनी चांगली बॉलिंग केली. विकेट आली. या बॉलवर नो बॉल. समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा येईल चौकार. बॅटिंग खुशबू जबरदस्त बॅटिंग करतात. या बॉल देखील फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा गॅप मध्ये जाईल. पुन्हा एकदा चौकार येतो. बॅक टू बॅक तिसरी बाउंड्री पाहायला मिळतीये याच ओव्हर मध्ये. बॉलिंगसाठी सोनल येतात. स्ट्राईक एंडला तन्वी आणि त्या सोबतीला खुशबू आहेत. विनिशा स्पोर्ट्स क्लब त्यांच्या विरुद्ध स्मॅशर्स अशी मॅच चालू आहे. दिवसाची तिसरी मॅच आहे. नो बॉल. स्वीप जबरदस्त केल्या गेल्या. तिकडे थोडीशी मिसफिल्ड, परंतु रन मात्र तिकडे या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल.
सुरुवात चांगली केली आहे, रन्स करावे लागतील. नो बॉल पुन्हा एकदा मात्र तिकडे मिसफील्ड पाहिली गेली, बट रन्स सिंगल मिळेल. ग्राफ थोडा वरती जाताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स खूप मोठ्या प्रमाणात सोनलने इकडे खर्च केल्या गेल्यात. मॅचचा ग्राफ थोडा वरती गेला. आफ्टर बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतीये. तन्वी देखील आता एक जबरदस्त बॅटिंग करतीये. रन मिळतील 4. बघता बघता ग्राफ थोडा वरती जाताना पाहायला मिळतोय. तन्वी आणि खुशबू एका साईडला विनिशा स्पोर्ट्स आहे, एका साईडला स्मॅशर्स आहे. या बॉलवर समोर खेळले गेलेत. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. थांबून खेळले गेलेत. पुन्हा एकदा बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना विनिशा स्पोर्ट्स क्लब. या बॉलवर पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. वेल स्टॉप. निकिता तिकडे होत्या. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली निकिता यांच्या माध्यमातून. डीप मध्ये लांबचं अंतर काढून बॉल पर्यंत पोहोचल्या गेल्याने जबरदस्त फिल्डिंग. वेल स्टॉप. पहिल्याच 1 to go. पहिल्याच 2 ओव्हरमध्ये स्कोर पाहिला 30 रन झालेत. वेल बॅटिंग विनिशा स्पोर्ट्स क्लब. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर फुटवर्क चांगला आहे. समोर खेळला गेल्यात. बॉल यष्टांना मात्र आदळला नॉन स्ट्राईक एंडला. आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड पाहिलं तर 32 रन झाले धावफलकावरती. वेल बॅटिंग विनिशा स्पोर्ट्स क्लबने जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे पहिल्या डावामध्ये. बॉलिंगसाठी जयश्री येत आहेत. व्हाईट बॉल ऑफ स्टिकला बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. ग्राफ वरती गेला. विनिशा स्पोर्ट्स क्लबचं मात्र पारड जड आहे, कारण की बॅटिंग चांगली केली आहे. खुशबू तन्वी देखील एक जबरदस्त बॅटिंग करतात. दोन्ही बॅटर आतमध्ये आलाय. बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. स्कोर कार्ड पाहिलं तर 35 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फिल्डिंग चांगली पाहिली गेली तिकडे, बट थोडा लेझी पाहिला गेला आहे. फिल्डिंग चांगली होती. 37. विनिशा स्पोर्ट्स क्लबने एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. 37 रन्स पहिल्या 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत, म्हणजे 14 बॉलमध्ये 37 रन्स केलेत. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन.
बॉलिंगसाठी पुन्हा एकदा जयश्री. स्ट्राईकला तन्वी. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग केले गेले. बॉल पुन्हा एकदा 4 रनसाठी जाईल. वेल बॅटिंग तन्वी. झाल्या फलकावरती. या बॉलवर देखील कव्हर ड्राईव्ह जबरदस्त टायमिंग करत असताना मित्रांनो तन्वीचा हा स्ट्रोक आवडल्यास एकदा बहिणगिरीसाठी टाळा वाजवला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा डिस्क्युअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल जाईल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 4 रनसाठी आणि तब्बल 50 धावा कंप्लीट होत आहेत विनिशा स्पोर्ट्स क्लब. बॅटिंग करत असताना तन्वी 11 चेंडूमध्ये 28 धावांवर खेळतात. वेल बॅटिंग तन्वी आणि 8 बॉल 18 खुशबू. 50 धावा झाल्यात. शेवटची ओव्हर घेऊन संगीता जाधव येत आहेत. एज अ कॅप्टन देखील आहेत आणि आता शेवटची ओव्हर थोडीफार मात्र ग्राफ थांबवावं लागेल. बट महिलांच्या देखील गटामध्ये 50 धावा होताना पाहिल्या गेल्या. अजूनही महिलांच्या आज देखील गट पाहणार. उद्या देखील खूप चांगले चांगले मॅचेस पाहायला मिळतील. महिलांसाठी देखील प्रथम क्रमांक 33,333 आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 22,222. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनिशा स्पोर्ट्स क्लब एक जबरदस्त कामगिरी करते या मॅच मध्ये. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडा मात्र तिकडे फटका फसला. सर्व महिला भगिनी देखील आमच्या या मॅचचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत. सहकार नगर मागील 3-4 वर्षामध्ये या क्रीडा स्पर्धेच्या महिलांसाठी देखील आयोजन पाहायला मिळालं. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटर आउट. पण जबरदस्त बॅटिंग केली. तन्वीसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली तन्वी यांच्या माध्यमातून. लास्ट ओव्हर आहे. ग्राफ देखील पूर्णपणे वरती जाताना पाहिला गेला. या बॉलवर देखील टायमिंग चांगलं होतं. डीप मध्ये फिल्डर आहेत. रन सिंगल. 52 52 धावा होते धावफलकावरती. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त एफर्ट्स केले तिकडे. कॅच पकडली असती तर ही कॅच मात्र लक्षात राहिली असती नक्कीच. वेल ट्राय. नो बॉल आहे. 54. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल. गॅप मध्ये बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. रन मिळतील पुन्हा एकदा 4 रन. स्पोर्ट्स क्लब या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत महिलांच्या गटात देखील एक हाय स्कोर राहिला गेला आहे. वन टू गो. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जेलबादच्या रूपामध्ये बॅटर आउट होतील. बट खुशबूने देखील एक जबरदस्त बॅटिंग केली. वेल बॅट खुशबू. 10 बॉल मध्ये 20 रन्स केले. 59 झालंय. 60-60 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता.
विनंती असेल आपण सन्मानित करूयात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने मुंबईतील खेळाडूंना लोकप्रिय करण्याचं काम किंवा प्रसिद्धीत आणण्याचं काम विकेश करतायत. मडला बिलॉंग करतात, मुंबईकर आहेत आणि खूप चांगलं काम आपलं सुरू आहे. येणाऱ्या कालावधीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. असंच काम करत राहा. धन्यवाद. गो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. वळत मॅचच्या दिशेने 60 रनचं टार्गेट आहे. बॅटिंग बॅटर नेम नॉन स्ट्राईक एंड. बॉल जबरदस्त पिचिंग केले गेले बॉलर या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलंय पण तिकडे 1 बाउन्स 4 रन मिळतील. 60-60चं टार्गेट आहे. चांगला आलाय. या बॉलवर देखील एक जबरदस्त पिचिंग करत असताना तेजा लेफ्ट आर्म आहेत. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि पहिली ओव्हर एक जबरदस्त आली आहे. त्यापर्यंत इकॉनॉमी बॉलिंग करत असताना इकडे व्हाईट बॉल. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर शांत होताना पहिले गेले की 60 धावांचं टार्गेट आहे. 6 रन झाले धावफलकर मध्ये, अजून 54 धावांची गरज आहे. या बॉलर बॉल्ड आउट. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. बॅटर आउट. एडमार्क इंडियन्स एकनिष्ठा आणि रॉयल स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. एडमार्क इंडियन्स एकनिष्ठा आणि रॉयल स्ट्रायकर्सचे कॅप्टन्स लगेच टॉस साठी या आपण व्यासपीठावरती. नॉन स्ट्राईक एंडला बॅटरला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. संगीता येतात नवीन बॅटर. एडमार्क इंडियाचे एकनिष्ठा आणि रॉयल स्ट्रायकर्सचे कॅप्टन्स. रॉयल स्ट्रायकर्स कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. रॉयल स्ट्रायकर्स
स्मॅशेस टीम थोडी मात्र बॅकफुटला गेली आहे. समीक्षा आणि संगीता यांना बॅटिंग करावी लागेल कारण की 60 रन्स एक भलं मोठं टार्गेट आहे. इकडे देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. विनिशा स्पोर्ट्स क्लबने मात्र ह्या मॅचमध्ये थोडाफार ग्राफ वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला. एक हायेस्ट स्कोर तर आपण करत आहोत. टीम एडमार्क इंडियन एकनिष्ठ आणि रॉयल स्ट्रायकर्स. ओके, रॉयल स्ट्रायकर्सने पहिले टॉस जिंकला आणि पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. याबरोबर समोर खेळल्या गेल्यात बट फटका थोडा फसताना पाहायला मिळाला. पास स्मॅशर्स टीम थोडीफार बॅकफुटला गेली आहे मॅच मध्ये. या बॉल देखील पुल केला गेला बट तिकडे बॅटर आउट. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा नो बॉल. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला. जबरदस्त थ्रो केला गेला आणि तिकडे रन काउंट, बॉल काउंट, विकेट काउंट, बॅटर आउट. हॅलो, 38 धावांची गरज आहे बट मॅच आता फसली आहे. स्ट्राईक एंडला सुचिता येत आहेत. टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात डोंबिवली परिसरामध्ये. सुचिता चांगलं क्रिकेट खेळले गेले त्या परिसरात देखील.
व्हाईट बॉल. यानंतर पण जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एडमार्क इंडियन्स एकनिष्ठ आणि रॉयल स्ट्रायकर्स अशी मॅच यानंतर देखील पाहायला मिळेल. मंगेश नारकर मित्रमंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन यावर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो आपण. यावेळी स्टंप्स माईक्स पण दिले आहेत. सो जो इंटरनॅशनल लेवलला जी फिलिंग असते ती फिलिंग्स देखील आपल्याला पाहायला मिळते. महिलांसाठी देखील खूप चांगलं पारितोषिक आहे. पण महिलांसाठी पण एकच ट्रॉफी आहे, जी या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की एकच ट्रॉफी आणि 22 आणि लेग बाईचे रन्स नाही आहेत. ते महिलांसाठी पण तो रूल्स ऑन आहे. इकडे देखील जबरदस्त स्पिन केले गेले, बट वेळ निघून गेली आणि आता ही मॅच जवळपास विनिशा स्पोर्ट्स क्लबने आपल्या नावावर करत असताना सामना थोडा फसताना पाहायला मिळतोय. 60 रनचं एक भलं मोठं टार्गेट. पहिल्या इनिंगमध्ये जी बॅटिंग केली तन्वी, त्यानंतर खुशबू जबरदस्त बॅटिंग केली होती. या बॉलवर देखील समोर ड्राईव्ह केला गेलाय. सुचिताला माहिती आहे की रन्स आता थोडेफार जास्त आहेत, बट हार्ड लक टीम स्मॅशर्स. सो यानंतर लगेच मैदान